एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे. आणि स्वपरभेद विज्ञान ज्या वेळेला जीवनात होईल तेव्हाच मोहाचा क्षय होऊ शकतो, मिथ्यात्व नष्ट होऊ शकतं. आत्मा कोण आणि पर काय याची स्पष्ट भेदरेषा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. अनादी कालापासून आम्ही आत्म्यापेक्षा अधिक काहीतरी जाणतोय. आत्मा चैतन्य स्वभावी आहे, पण असं असताना देखील हा घरदार सहित आत्मा, हा परवस्गाशी संबंधित आत्मा, असा अतिरिक्तपणा आम्ही आत्मतत्वाविषयी करतो आणि वस्तुतत्व जसं आहे तसं जाणत नाही. पराशी तद्रूप प्रतीती आणि प्रवृत्ती जीवनात असते आणि जोपर्यंत पराशी एकत्व बुद्धी आहे तोपर्यंत जीवनामध्ये मिथ्यात्व आम्ही पोषण करतो आहे. पराविषयीची एकत्व बुद्धी प्रथमतः जीवनामध्ये नष्ट व्हायला पाहिजे. मी कोण, नेमकी आमची व्याप्ती किती, आमच्या मर्यादा काय, आम्ही अतिक्रमण करतो आहे का, हा भाव आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्या अस्तित्वाच्या पलीकडे एक परमाणू एवढं द्रव्य सुद्धा जीवनात माझं होऊ शकत नाही. ही अंतरंगामध्ये आम्ही पूर्णतः अकाट्य विश्वास ठेवायला पाहिजे. आणि हे परच आहे. मी पराचा जाणकार असू शकतो, पण पराला मी आत्मत्व रूपाने अनुभवणं हा गुन्हा आहे. परवस्तू परवस्तूच्या रूपाने आहे, मी माझ्या रूपाने आहे. एवढी प्रखरतेची भेदविज्ञानाची धारा तीक्ष्ण रूपाने अंतरंगामध्ये सदैव विद्यमान असली पाहिजे. क्रिया करतो आहे आम्ही, दैनंदिन क्रिया करतोय. दैनंदिन क्रिया करत असताना माझ्या क्रिया कोणत्या, आत्म्याच्या क्रिया कोणत्या आणि पराच्या म्हणजे शरीराच्या क्रिया कोणत्या, हे लक्षात घ्यायचं आहे. आम्हाला अभिप्राय आमचा बदलवायचा आहे. मी काय करू शकतो, माझ्या मर्यादा आम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. ही स्वपरभेद विज्ञानाची छैनी 24 तास पर्यंत जीवनात अंगीकार करायची आहे. कारण जिनेंद्र भगवंतांचा उपदेश मिळाला आणि उपदेश मिळाल्यानंतर त्याला जर आम्ही रागद्वेषाला दूर केलं नाही तर आमचा उपदेश निरर्थक जाणार. हीच गाथा आपण काल 89वी काल बघितलेली होती. आणि आता टीका बघा. 89व्या गाथेमध्ये भेदविज्ञानाचीच कला जीवनात अंगीकार करा हे सांगितलेलं आहे. जो स्वकीय चैतन्य स्वरूप द्रव्यत्वपणाने संबंधित आत्म्याला, आमचा आत्मा चैतन्य स्वभावी आहे आणि स्वतःच्या चैतन्य स्वभावी आत्म्याला स्वस्वरूपाने मी तो आहे अशा आत्मत्व बुद्धीने जाणायचं आहे. आणि परकीय यथोचित द्रव्यपणाने संबंधित पराला,
आणि परद्रव्य तर जगामध्ये विद्यमान असणार आहे, त्याला आपण हटवू शकत नाही. जसं उदाहरण सांगते, चार्वाक चाणक्याच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे. चाणक्य एक दिवस रस्त्यानी चालला असताना त्याच्या पायाला काटे टोचले. त्याच्यासोबत मौर्य, चंद्रगुप्त मौर्य हे देखील विद्यमान होते. आणि पायाला काटे टोचल्यानंतर चंद्रगुप्तांनी असा सहज प्रश्न उपस्थित केला, की या सगळ्या काट्यांवर आपण काहीतरी अंथरूण टाकायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्हाला पायाला काटे बोचणार नाही. चाणक्य हुशार होते आणि त्यांनी सांगितलं, सर्व पृथ्वीवर तर आम्ही काही टाकणं अशक्यप्राय आहे. त्यापेक्षा जर आम्हाला काटे बोचू नये असं वाटत असेल, तर आपल्या पायांनाच आपली संरक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे आपणच काहीतरी पायामध्ये परिधान करायला पाहिजे, की जेणेकरून काटे बोचणार नाही. काटे आपण पृथ्वीवरून समूळ नष्ट करू शकत नाही, ती आपली मर्यादा नाहीये. पण आम्ही स्वतःचं संरक्षण मात्र जीवनात करू शकतो. त्याप्रमाणे परवस्तू जगामध्ये विद्यमान आहे, त्याला आम्ही हटविणारं किंवा जोडणारं कोण? परवस्तू आपल्या स्वभावाने असणार आहे आणि त्या तशाच असणार आहे जसा त्यांचा स्वभाव आहे. आम्हाला त्याला हटवणं किंवा जोडणं ह्या दोन्हीही गोष्टी शक्य नाही. आम्ही आमच्या पुरतं संरक्षण कवच स्वतःभोवतीचं निर्माण केलं आणि मी असं आहे, मी माझ्यातच आहे, हे जर आम्ही ठरविलं, तर आपोआपच परद्रव्य असून नसल्यासारखे आमच्यासाठी भासणार आहे. म्हणून परद्रव्य जे आहे, हे परद्रव्य यथोचित त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार द्रव्यपणाने संबंधित आहे, कारण तेही द्रव्य आहे आणि म्हणून तेही उत्पाद वे ध्रुवता रूप आहे, गुण पर्यायवान आहे. असे हे जगामध्ये द्रव्य निरंतर, याचाही कधी नाश होणार नाही. जसं जीवामध्ये आम्ही सांगितलं, की जीव द्रव्य कधी उत्पन्न होत नाही, कधी विनाशाला प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे कोणतंही परमाणू असेल तरी देखील तो कधी उत्पाद म्हणजे परमाणू द्रव्याचा उत्पाद नाही आणि परमाणूचा द्रव्याचा व्यय नाही. बदलणारे आहे त्या त्या द्रव्याच्या पर्यायी बदलणार आहे. द्रव्य कधी समूळ नष्ट होत नाही, ही द्रव्याची मर्यादा आहे. त्यामुळे संबंधित पराला निश्चयाने जाणतो याचाच अर्थ वस्तुतत्व जसं आहे तसं हा जाणतो. माझ्या मान्यतेत वस्तूविषयी कल्पना काय आहे त्यानुसार तो जाणत नाही. तर वस्तुतत्व जसं आहे तसं हा बुद्धीनी आकलन करतो. वस्तू जर अनेकांतात्मक आहे तर त्याला हा ज्ञानाने अनेकांतमय जाणतो. अशा तऱ्हेने वस्तुतत्वाच्या मर्यादे रूपाने हा वस्तूला जाणतो. तो समीचीन भेद विज्ञानाला प्राप्त करतो. त्याच्या जीवनात नेमकी स्वतःच्या अस्तित्वाची रूपरेखा पूर्णतः निर्णित झालेली आहे. माझं अस्तित्व कसं आहे, मी काय करायला समर्थ आहे आणि काय करू शकत नाही, माझ्या मर्यादा काय, हे त्याला पूर्णपणे ज्ञात आहे. मर्यादा ज्ञात आहे याचा अर्थ मी परामध्ये परिणमन करू शकत नाही, ही त्याला मर्यादा ज्ञात आहे. माझं परिणमन माझ्याच स्वाधीन आहे, दुसराही माझ्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही, ही वस्तुतत्वाची मर्यादा त्याला ज्ञात आहे. आणि म्हणून तो असा स्वपरभेद विज्ञानाला प्राप्त करतो. आणि जो असा स्वपरभेद विज्ञान करेल त्याच्याच मोहाचा क्षय होतो, त्याचंच मिथ्यात्व नष्ट होतं. आणि म्हणून मी स्वपरभेद ज्ञानासाठी उद्युक्त आहे. लक्षात घ्या, मी स्वपर ज्ञानासाठी उद्युक्त आहे. अमृतचंद्र आचार्यांची ही टीका आहे, ज्यांना भेद विज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, जे 7व्या गुणस्थानवरती आहे. आणि असे महामुनिराज जेव्हा म्हणतात की मी अतः, संस्कृत मधलं पहा, अतः स्वपरविवेकाय प्रयतः अस्मी. अस्मी हा शब्द प्रथम पुरुषी एकवचनी शब्द त्यांनी म्हणजे मी करतो आहे या अर्थाने ठेवलेला आहे. हे करत असताना त्यांचा अभिप्राय आहे
की मी या 7व्या गुणस्थानापासून खाली तर येऊच नाही. माझं जे प्रतिज्ञा आहे की मला वर जायचं आहे, पूर्ण साम्याला प्राप्त व्हायचंय, त्यासाठी मी आता अगदी कंबर कसून तयार झालेलो आहे. सर्व प्रयत्नांशी तयार झालेला आहे. म्हणून प्रयतः अस्मी हे शब्द त्यांनी ठेवलेले आहे. आणि स्वपरविवेकाय, स्वतःच्या आणि पराच्या विवेकासाठी, स्वपरभेद ज्ञानासाठी मी या ठिकाणी अत्यंत उद्युक्त झालेलो आहे, प्रयत्नशील आहे. प्रखरतेने मी ते कार्य आता जीवनामध्ये करणार आहे, हा भाव त्यांनी यांनी ठेवलेला आहे. आता आपल्याला यावरचं सामान्य कथन बघायचं आहे की ही जी गाथा आहे 89वी, या गाथेमध्ये स्वपर विवेकाने, स्व म्हणजे स्वतःचा चैतन्य स्वभावी आत्मा, आणि पराची व्याप्ती किती. पराची व्याप्ती जर बघायची असेल तर थोडं नयविवक्षेकडे लक्ष द्या. आता परत मी थोडस नयाचं प्रकरण सांगते किंचित, की उपचरित असद्भूत व्यवहारण्याने, घरदाराविषयी हा माझा आहे हा भाव. अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी, जे शरीर आहे या विषयीचा असणारा माझेपणाचा भाव, आणि सद्भूत नयानी, अनुपचरित सद्भूत नयानी, जे पर्याय भेद आणि गुणभेदामध्ये आत्मीयपणाची बुद्धी, आणि अनुपचरित नयानी त्या ठिकाणी फक्त भेद करून, म्हणजे या ठिकाणी मतिज्ञान श्रुतज्ञान हा भेद केलेला होता. या ठिकाणी असा भेद न करता ज्ञानाच्या रूपाने, गुणाच्या रूपाने, पर्याय रूपाने भेद करून हा मी आहे या सगळ्यांना अध्यात्मामध्ये पर म्हटलेलं आहे. तर या सर्व पराला वेगळं पाहून जरी ते आत्मस्वभावात असले तरी देखील खंडरूप जाणणं हा आत्म्याचा स्वभाव नाही, म्हणून त्याला भेदरूप म्हटलेला आहे, पर म्हटलेला आहे. असा हा विवेक ठेवून मोहाचा नाश करायचा आहे. स्वपर विवेकानेच उत्कृष्ट पद, म्हणजे लाभाचं हे मूळ कारण आहे, मोक्षाचं मूळ कारण स्वपरभेद विज्ञान आहे. जो सम्यक प्रकारे स्वपरभेद करू शकेल तोच मोहाचा, मिथ्यात्वाचा क्षय करू शकतो. आणि मोहाचा नाश झाला एकदा की हा क्रमिक विकास याच्या जीवनात नक्की प्राप्त होणार आहे. मिथ्यात्व जर गेलं तर मिथ्यात्व गेल्यानंतर त्याला निरंतर जेव्हा अर्धपुद्गल परावर्तन मॅक्झिमम तो फिरेल, पण त्याच्या पूर्वी देखील त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. त्याच्या उपादानात जसं असेल त्यानुसार तो अर्धपुद्गल परावर्तनच्या मॅक्झिमम मर्यादेत कधीही तो मुक्त होऊ शकतो. केवल ज्ञानादी अनंत चतुष्टय त्याला प्राप्त होऊ शकतात. आणि त्यानंतर नियमपूर्वक अर्हंत बनल्यानंतर त्याच भवामध्ये त्याला सिद्धपदाची देखील प्राप्ती होते. आणि स्वपर विवेक हा सम्यक दृष्टीच्या जीवनात असतो. 4थ्या गुणस्थान पासून याची सुरुवात आहे. 4थ्या गुणस्थानात चारित्र्यामध्ये देखील ती गोष्ट फारशी झळकली नाही. असंयत अवस्था असली तरी श्रद्धा गुणामध्ये अमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. जे आस्तागायत पर्यंत पराशी संबंध जोडण्याची याची प्रवृत्ती होती, परामध्ये एकत्व मांडण्याची याची प्रवृत्ती होती, ही संपूर्णतः हटलेली आहे. आणि असा हा 4थ्या गुणस्थानापासूनच स्वपर सम्यक दृष्टी भेदविज्ञानी बनलेला आहे. सम्यक दृष्टी स्व आत्म्याला चैतन्य स्वरूपाने जाणतो आणि मानतो. पण नुसतं जाणतो म्हणजे शाब्दिक जाणतो असं नाही, प्रतितीयुक्त तो तशा प्रकारची श्रद्धा देखील तिथे ठेवतो. परद्रव्याला, मग ते चेतन असो की अचेतन असो, स्वपासून हा वेगळं आहे हे जाणतो. या प्रबल संस्कारामुळे त्याचा जीवनामधला मोह नष्ट होतो. कारण हा अनादिकालाचा मोहाचा संस्कार तोडण्यासाठी आत्म्याचा देखील प्रबल संस्कार असणं गरजेचं आहे.
आणि हा प्रबल संस्कार सातत्याने भेदविज्ञानाच्या द्वारा, उपदेशाच्या द्वारा होऊन मोह नष्ट होतो. आणि म्हणून स्वपरभेद विज्ञान हेच जीवनात करणं योग्य आहे. सातत्याने संस्कार, ध्यास हा असला पाहिजे की मी कोण आहे, माझं कार्य काय, मी काय करू शकतो, माझ्या मर्यादा काय, मी कोणत्या पर्यंत जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी अंतरंगामध्ये सातत्याने ठसवल्या पाहिजे, तरच त्याला भेदविज्ञान शक्य आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल तर पहिल्यांदा तर अनादिकालापासून हा मिथ्यात्व आमच्या जीवनात जो आहे याच्यामुळे संसार परिभ्रमण आहे, हा मोह आम्हाला नष्ट करायचा आहे. मग सर्वप्रथम भेदविज्ञानाची कास आम्हाला जीवनात धरावी लागेल. भेदविज्ञान करायचं म्हणजे मी आता समजा बोलते आहे, लक्षात घ्या उदाहरण कसं बघायचंय. बोलत आहे, बोलत असताना नेमका बोलणारा कोण, हा जर प्रश्न आम्ही स्वतःला उपस्थित केला तर जे काही शब्द परिणमन होत आहे हे कशाचं कार्य आहे, हे तर पौद्गलिक आहे. भाषा वर्गणा जी आहे ही शब्दरूप परिणमत होत आहे. जीवानी मला बोलायचं आहे अशा प्रकारचा भाव केला आणि जी काही परिस्पंदन झालं, परिस्पंदनाने संघर्ष होऊन एकमेकांवर आदळून शब्दांची निर्मिती झाली, भाषा वर्गणा शब्दरूप परिणमली. याच्यामध्ये भाषा वर्गणेमध्ये किंवा शब्दामध्ये आत्म्याचं कर्तृत्व शून्य. माझ्या परिणामांमध्ये माझं कर्तृत्व 100%. मी जे परिणाम केले त्याचा 100% मीच करता आहे आणि माझं ते कार्य होतं. पण भाषा वर्गणाला परिणमित करण्याचं कार्य आत्म्याचं नाही, त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व शून्य. पण आम्ही अनादिकालापासून हा मोहाचा असा एकत्व मांडण्याचा स्वभाव आहे. एकत्वाची इतकी आमची प्रतीती आणि प्रवृत्ती असते की मी सुंदर बोलू शकते, माझं भाषण सुंदर झालं, मी सुंदर शब्द व्यक्त करू शकते, म्हणजे त्या शब्दांचं देखील कर्तृत्व आम्ही जीवनात घेतो. इथे भेदविज्ञानाची आम्हाला गरज आहे. एखादी वस्तू जर मी खूप सुंदर बनवत असेल तर त्याचं कर्तृत्व वास्तविकतः उपादानाच्या अपेक्षेने बघितलं तर ती वस्तू योग्य प्रतीची होती, योग्य प्रमाणात घेतल्या गेली, एवढंच ज्ञान आत्म्याचं आहे. म्हणजे आत्म्याने त्याही समयामध्ये केवळ प्रमाणामध्ये किती वस्तू मिसळायची, कधी मिसळायची हे लक्षात घेतलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचा करता आत्मा आहे आणि त्या वस्तूचं जे परिणमन झालेलं आहे ते त्या वस्तूच्या उपादानगत योग्यतेने झालेलं आहे. ही भेदविज्ञानाची धारा प्रयोगांती जीवनामध्ये वारंवार वारंवार करायची आहे. आणि हे जर आम्ही सातत्याने करत असू तर अहंकाराचा स्पर्शही आमच्या जीवनात होऊ शकत नाही आणि आम्ही सहज रीतीने आमच्या स्वपरभेद विज्ञानाच्या माध्यमातून मिथ्यात्वाचा नाश जीवनात करू शकतो. पण कधी आम्ही ही अशी धारा अंगीकारच करत नाही. केलं, 1-2 वेळेला आमच्या मनालाच ठरवलं तरी देखील सातत्याने हा प्रबल मोहाचा संस्कार दूर करण्यासाठी तेवढंच प्रखरतेने आत्मबल देखील आम्हाला वापरावं लागणार आहे. आणि कधी कधी असं असतं की स्तुतीमध्ये व्यक्ती खूप त्या ठिकाणी अधीन होऊन जाते. कदाचित निंदेमध्ये व्यक्ती जास्त कार्य करू शकते, हा अनुभव आहे. पण जर स्तुती असेल तर स्तुतीमध्ये वास्तविकतः पराचं देखील आम्ही करू शकतो. सगळ्यात मोठं बंधन कोणतं असेल जीवनात तर ते प्रेम रज्जूचं बंधन आहे. द्वेषाचं बंधन यदा कदाचित तोडता येणं लवकर शक्य आहे, पण हे प्रेमाचं बंधन तोडता येणं शक्य नाही. आणि म्हणून अशा तऱ्हेने मोह मिथ्यात्वाचं बंधन आम्हाला या स्वपरभेद विज्ञानाच्या माध्यमातूनच तोडावं लागणार आहे.
ही गाथा बघितल्यानंतर आता परत गाथा आपल्या समोर उपस्थित होणार आहे की स्वपरभेद विज्ञान करा हे आचार्यांनी सांगितलं, परंतु हे स्वपरभेद विज्ञान याची सिद्धी कशी होईल? आम्हाला कसं कळेल की स्व काय आणि पर काय? हे पृथक्करण आम्ही कसं करू शकू? हे वेगळेपणा हे आम्ही कसं जोपासवू शकू? तर आचार्य परत आम्हाला सांगतात की तुला आगमाचा दाखला घ्यावा लागेल, तुला आगम ज्ञान करून घ्यावं लागेल. आगमामध्ये प्रत्येक द्रव्याचं स्वतंत्र स्वतंत्र रीतीने अस्तित्वाचं कथन केलेलं आहे. प्रत्येक द्रव्याचं लक्षण वेगवेगळं सांगितलेलं आहे. तुला जर तुझा आत्मा ओळखायचा असेल तर तुझं लक्षण तू पहिल्यांदा जाण आणि त्याच्यावरून तुला तुझा आत्मा ओळखून घ्यावा लागेल. जसं व्यवहारामध्ये आपण बघतो की एखाद्या 2 पदार्थांची जर भेसळ जीवनात असेल, जसं हळदीमध्ये समजा पिवळी माती मिसळलेली असेल आणि ती हळद जर आपल्या घरी चुकून घरात आली, तर आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. अशी पहिलेची जशी होती हळद तशी नाही. मग आम्हाला काय करावं लागेल? ती हळद खरी आहे की भेसळयुक्त आहे हे पाहण्यासाठी आम्हाला काही तात्कालिक प्रयोग करावे लागतील. जे काही सांगितलेले आहे त्या प्रयोगानुसार लक्षणावरून त्याचं वैशिष्ट्य आम्हाला जाणून घ्यावं लागेल की हळदीचं वैशिष्ट्य कोणतं आणि मातीचं वैशिष्ट्य, मातीचा गुणधर्म कोणता हे जाणावं लागेल. सोनं आणि चांदी जर एकत्रित केलेली असेल तर आम्हाला जसं सोनार बघतो की त्या ठिकाणी सोन्याचे गुणधर्म, सोन्याचं लक्षण काय आहे ते जाणतो आणि सोन्याचं पृथक्करण करण्याची कला देखील त्याला माहिती असते आणि तो त्या 2 धातू अगदी वेगवेगळ्या करून देतो. सोनं आपल्याला शुद्ध रूपामध्ये तो उपलब्ध करून देतो कारण त्याला लक्षण ज्ञात आहे. ज्याला लक्षण ज्ञात आहे त्याला योग्य वस्तूचा परिचय पण घडू शकतो. इथे देखील आचार्य सांगतात की तुला स्व काय आहे, स्वचं लक्षण ज्ञात पाहिजे आणि पर काय आहे, पराचं लक्षण देखील ज्ञात पाहिजे. कारण बिन जाने ते दोष गुण नको कैसे तजिये गहिये. जर तू गुणांना जाणणार नाही, दोषांना जाणणार नाही, लक्षणांना जाणणार नाही तर तू स्वतःचा आत्मा स्वतः रूपाने ग्रहण करू शकणार नाही आणि पराला सोडू शकणार नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये सांगितली आणि परत तिसऱ्यांदा आगमाभ्यासाची आम्हाला प्रेरणा जीवनात दिलेली आहे या गाथेमध्ये देखील. गाथा पहा, 90 नंबरची गाथा आहे. तम तम्हाजिनमगादो गुणेहिम आदम परम च दव्येषु अभिगच्छतु निम्मोहम इच्छति जदि अपणो अप्पा. तम्हाजिनमगादो गुणेहिम आदम परम च दव्येषु अभिगच्छतु निम्मोहम इच्छति जदि अपणो अप्पा. पहिल्यांदा तर कंडिशन ठेवली या गाथेमध्ये आचार्यांनी, जदी अप्पा अपणो निम्मोहम इच्छसी. जर तू आत्म्याला आत्मा निर्मोही शुद्ध आत्मा असा प्राप्त व्हावा अशी जर तुझी इच्छा असेल तर, जर तुला मोह हा विफल आहे, मोह हा ठग आहे, मोह हा विश्वास ठेवण्यायोग्य नाही आणि मला निर्मोही व्हायचं आहे अशी तुझी जर खरी अंतःकरणपूर्वक इच्छा असेल तर, पहिली कंडिशन ठेवली की जदी अप्पा अपणो निम्मोहम इच्छसी. तर मग काय कर, तर मी तुला मार्ग सांगतो आणि जर तुला भावच नाहीये, त्या मार्गाने जायचंच नाहीये तर मी तुला मार्ग तरी का सांगावा. तुझी अंतःकरणापासून जर तशी इच्छा असेल तर पुढे जाण्याचा मार्ग आचार्य मला सांगणार आहे आणि ते सांगतात की तम्हा तर तू जिनमग्गादो जिनागमावरून गुणेहिम दव्येसु त्यांच्या त्यांच्या गुणांनी आणि द्रव्यांना
आदम परम अभिगच्छतु. स्व काय आहे आणि पर काय आहे असा भेद तू आगम ज्ञानावरून करून घे. जिनागमाचा अभ्यास कर. जिनागमामध्ये आत्म्याचं लक्षण काय सांगितलं आहे, त्या लक्षणांवरून तुला आत्मा कोण आहे त्याचा परिचय तुला होऊ शकणार आहे. आणि परद्रव्य त्या ठिकाणी त्याच आत्म्याजवळ राहत असेल, नव्हे आत्म्याच्याच क्षेत्रावर राहत असेल तरी देखील त्याला तू वेगळं करू शकतो, अनुभवू शकतो की अरे हे तर वेगळं आहे, हे तर मी नाही. आणि जो काही लक्षण सांगितलंय त्याला तू आयडेंटिफाय करू शकतो की अरे हे म्हणजेच तर मी आहे. असंच आत्म्याचं लक्षण जिनागमामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची प्रती तू जीवनात करू शकतो. टीका पहा. मोहाचा क्षय करण्यामध्ये तत्पर असणारे प्रतिष्ठित सज्जन. आचार्य अमृतचंद्रांचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की शब्द ते पूर्ण अर्थ एका खूप लांब लचक वाक्यामध्ये सांगतात आणि त्याला आपल्याला हळूहळू छोट्या छोट्या वाक्यांमध्ये कन्व्हर्ट करून त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. जर पूर्णच्या पूर्ण वाक्य आपण वाचलं तर कदाचित आपल्याला अर्थबोध होत नाही. म्हणून थोडं थोडं आपण थोडक्यात बघू. मोहाचा क्षय करण्यामध्ये तत्पर असणारे प्रतिष्ठित सज्जन. सज्जन याचा अर्थ जे खरे सरळ मार्गी आहे ते पुरुष, की ज्यांना खरंच इच्छा आहे अंतरंगामध्ये की मोहाचा नाश करायचा आहे. जीवनात त्यांनी ठाण घेतलेली आहे की माझ्या जीवनात हा मोह आता नको, मोहाचा मला क्षय करायचा आहे. अशा तत्पर असणाऱ्या पुरुषांनी काय करायला पाहिजे? या जगात आगमात सांगितलेल्या प्रमाणे आगमज्ञान आहे आणि आगमामध्ये सर्व द्रव्यांचं कथन आलेलं आहे. आगमामध्ये 11 अंग 14 पूर्वाच्या ज्ञानामध्ये सगळंच्या सगळं ज्ञान निबद्ध आहे. परंतु हे ज्ञान आमच्यापर्यंत आज जरी पोचलेलं नाही तरी चौथ्या काळामध्ये संपूर्णतः ज्ञान त्यांच्याजवळ विद्यमान होतं. तर असं आगमास सांगितलेल्या अनंत गुणांपैकी काही गुणधर्मद्वारा प्रत्येक द्रव्य आहे आणि प्रत्येक द्रव्यामध्ये काही सामान्य गुण आहे आणि काही विशेष गुण आहे. सामान्य गुणाच्या माध्यमातून द्रव्याची सिद्धी होते. द्रव्य कसं आहे हे सामान्य गुणावरून त्या ठिकाणी ठरतं. जसं सामान्य गुण 6 आपण प्रवेशिकेमध्ये बघतो. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व आणि अगुरु लघुत्व. या 6 सामान्य द्रव्यांचं कार्य काय आहे? तर हे 6ही द्रव्यांमध्ये सामान्य गुण आहे आणि या सामान्य गुणांमुळे वस्तूचं अस्तित्व टिकून आहे. पहिला जो अस्तित्व गुण आपण घेतला तर अस्तित्व गुण काय कथन करतो? तर वस्तू परिणमनशील असताना सुद्धा द्रव्याचा कधीही नाश होत नाही. द्रव्य टिकून असतं, वस्तूचा नाश होत नाही, हे अस्तित्व गुणाने सांगितलं. म्हणजे वस्तूत परिवर्तन तर सातत्याने होत आहे, प्रत्येक क्षणाला होत आहे, पण तरी देखील अस्तित्व गुणामुळे वस्तू टिकून आहे. वस्तुत्वामुळे अर्थक्रियाकारित्व आहे किंवा तिच्यामध्ये उपयोगीपणा आहे हे सांगितलं. नंतर प्रदेशत्व गुणामुळे वस्तूला नियत आकार आहे. आत्मा, जरी आत्म्याचा आकार काय, सिद्ध परमेष्ठीचा आकार काय, तर आत्म्याच्या प्रदेशांना तिथेही आकार आहे. जे पहिले शरीर त्यांनी सोडलं त्या शरीराच्या आकाराचे आत्मप्रदेश सिद्ध अवस्थेमध्येही विद्यमान आहे. किंवा आताही आत्म्याचा आकार काय, तर देह प्रमाण आहे. देहाचा जसा आकार आहे तसाच आत्मप्रदेशांचा देखील संसारी अवस्थेत आकार आहे. म्हणजे अमूर्तिक द्रव्य असेल, जसं धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे,
अमूर्तिक द्रव्य आहे. पण अमूर्तिक द्रव्य असतानाही त्यांना आकार आहे, हे प्रदेशत्व गुण सांगतो. प्रमेयत्व गुण हे सांगतं की जे जे काही साही द्रव्य आहे, हे प्रत्येक वेळेला ज्ञानाचे विषय बनणार आहे. जाणले जाणेपणा हा प्रत्येक द्रव्याचा सामान्य गुण आहे. जीव द्रव्य असेल तरीही त्याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे, पण जीवामध्ये ज्ञानपणा हा विशेष गुण आहे. प्रमेयत्व तर जीव आहेच. नंतर अगुरु लघुत्व गुण किंवा पहिल्यांदा द्रव्यत्व गुण, की द्रव्यत्व गुण हे सांगतं की स्वतःचं अस्तित्व न सोडता प्रति समय द्रव्य आपल्या स्वभावानुसार परिवर्तन करतं. आणि अगुरु लघु गुण सांगतं की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप जगात कधीही होत नाही. एका क्षेत्रावर साही द्रव्य आहे, पण प्रत्येकाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. जीवात अनंत गुण आहे, पण ज्ञान गुण कधी दर्शन गुणाचं गुणरूप होणार नाही किंवा ज्ञान गुण दर्शन गुणाचं कार्य करणार नाही. आणि अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाही, असं अगुरु लघु गुण सांगतो. अशा तऱ्हेने द्रव्यामध्ये 6 सामान्य गुण सांगितले आणि यामुळे द्रव्याची सिद्धी होते. आणि जे विशेष गुण आहे, या विशेष गुणांमुळे काय होतं, तर विशेष गुणामुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यापासून वेगळं करता येतं. विशेष गुण की जो बाकीच्या द्रव्यात न दिसता त्या विवक्षित द्रव्यातच आहे, त्याला विशेष गुण किंवा असाधारण गुण म्हणायचं. जसं जीवाचा चैतन्य हा असाधारण गुणधर्म आहे. हा गुणधर्म बाकीच्या 5ही द्रव्यात नाही, म्हणून याला जीवाचं लक्षण म्हणायचं. आणि या लक्षणाने जीव द्रव्य बाकीच्या 5 द्रव्यांपासून वेगळं करू शकतो. पुद्गल द्रव्याचा असाधारण गुण मूर्तिकपणा, धर्मद्रव्याचा गतिहेतुत्वपणा, अधर्मद्रव्याचा स्थितिहेतुत्वपणा, आकाश द्रव्याचा अवगाहन हेतुत्वपणा आणि कालद्रव्याचा वर्तना हेतुपणा. तर या हेतूंमुळे किंवा या असाधारण गुणांमुळे प्रत्येक द्रव्य आपल्या विशेष गुणांनी देखील सुशोभित आहे. सामान्य काही गुणधर्म आहे, काही विशेष गुणधर्म आहे. सामान्यामुळे द्रव्याची सिद्धी होते आणि विशेष गुणांमुळे एक द्रव्य दुसऱ्या गुणांपासून वेगळं होतं. सामान्य शून्य विशेष आणि विशेष शून्य सामान्य असं कधीही असत नाही. विशेष आहे आणि सामान्य नाही असं होत नाही. सामान्य आहे पण विशेष नाही असंही होत नाही. त्यामुळे सामान्यामुळे वस्तूचं अस्तित्व टिकविल्या जातं, तर विशेषांचं ते अपहरण पण करत नाही. आणि विशेष गुण द्रव्याची स्वतंत्रता टिकवून ठेवतं, पण त्यांच्या अस्तित्वाला धोका पोचवित नाही. आणि दोन्ही गुण असे एकाच द्रव्यामध्ये अविरोध रूपाने असतात. तर एवढ्यापर्यंत म्हणून अनंत गुण आहे. अनंत गुणद्वारा, काही गुणद्वारा की जे अन्य द्रव्याशी संबंध रहित असल्यामुळे, संबंध रहित आहे, बाकीच्या द्रव्यांमध्ये ते गुण जात नाही, म्हणून बाकीच्या द्रव्यांशी त्यांचा संबंध नाही. विवक्षित द्रव्यातच ते गुणधर्म असतात, म्हणून त्या गुणधर्मांना असाधारण गुणधर्म म्हणतात. म्हणून असे असाधारणता धारण करून विशेषपणास प्राप्त होतात. म्हणून अशा प्रकारच्या साध्या शब्दात बघायचं असेल तर आता जसं आपण बघितलं की काही असाधारण गुणधर्म आहे जे आपापल्या विवक्षित द्रव्यात असतात आणि काही सामान्य गुणधर्म आहे जे सगळ्या द्रव्यांमध्ये असतात. याद्वारा अनंत द्रव्य मालिकेमध्ये स्वपर विवेक प्राप्त हो. आणि अशा रीतीने
अनंत द्रव्यांमध्ये अनंत द्रव्यांची जी मालिका आहे, अनंत कसे आहे द्रव्य? 6 द्रव्यांची संख्या विशेष पाहिलं तर अनंत द्रव्य आहे. म्हणून या अनंत द्रव्यांच्या मालिकेमध्ये मला स्वपर विवेक करायचा आहे. मोहक्षय करण्यास इच्छुक बुधजन आगम कथित गुणांपैकी लक्षणभूत असाधारण काही विशेष गुणांनी पदार्थांमध्ये हे स्व आणि हे पर असा विवेक करोत. ही आचार्यांनी भावना व्यक्त केली आहे की तुम्हाला आम्ही लक्षण दिलेलं आहे आणि या लक्षणावरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रयोगांती हे जाणून घ्यायचं आहे की माझं लक्षण कोणतं आणि पराचं लक्षण कोणतं, माझं अस्तित्व काय आणि पराचं अस्तित्व काय, आणि हा स्वपरभेद विज्ञान आम्हाला जीवनात करायचं आहे. जसं आज आमची ही जी अवस्था दिसते शरीराची, ही शरीराची अवस्था दिसताना याच्यामध्ये अनंत पुद्गल परमाणू मिळून हे औदारिक शरीर बनलेलं आहे आणि एक आत्मद्रव्य आहे. यांची ही संयुक्त अवस्था असताना स्वपरभेद विज्ञान करायचा की मी शरीराची क्रिया करू शकत नाही, मी माझ्या आत्म्याचीच क्रिया करू शकतो. हे जेव्हा आपण समजू आणि लक्षात घेऊ त्याच वेळेला आमच्या अंतरंगामध्ये ही परमचैनी लावून भेदविज्ञान प्रगट होऊ शकणार आहे. म्हणून असं हे भेदविज्ञान करोत. जसे चैतन्य गुणांनी हे आत्मद्रव्य आहे आणि स्पर्शाधिकांनी हे पुद्गल द्रव्य आहे, असा हा स्वपरभेद विज्ञान आमच्या जीवनात असलं पाहिजे. आज आपण इथे थांबूया आणि हे भेदविज्ञान जे आहे, हे भेदविज्ञान निरंतर आमच्या जीवनात चालू असलं पाहिजे. ही गाथा अभ्यासत असताना स्वपरभेद विज्ञान किती महत्वपूर्ण आहे हेही आम्हाला कळायला हवं. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाऊनम. सर्वांना जय जिनेंद्र.